म्हणजे काही पाणी अन्न न ग्रहण करता आज आशाताई त्यांच्यासोबत जे आपल्या प्रिन्स अली खानचे जे वर्कर्स आहेत ज्यांना इलिगली टर्मिनेट केलेलं आहे, असे 12 वर्कर्स आहेत ज्यांनी म्हणजे उपोषण स्वीकारलेलं आहे। आणि आता मागे जरी बघाल तुम्ही तर आपले पूर्ण जेवढं वर्कर टीम आहे ज्यांच्याबरोबर अन्याय झालेला आहे ती सगळी मंडळी आपल्यासोबत बसलेली आहेत। आज जे इलिगल टर्मिनेशन हा वर्ड फक्त एवढ्यासाठी वापरलाय कारण आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, आज कॉर्पोरेट्समध्ये बऱ्याच लोकांनी, मी सुद्धा एक कॉर्पोरेट एम्प्लॉई होते, आपल्याला एवढंच माहिती आहे की टर्मिनेशन 2 बेसिसवर आपण करतो, आयदर ऑन द बेसिस ऑफ मिसबिहेवियर, मिस कोड ऑफ कंडक्ट, किंवा तुम्हाला 1 महिन्याचं नोटीस देतात। पण त्या व्यतिरिक्त काही एक झालेलं नाहीये। ह्यांना फक्त ज्या वेळेला हे लोक गेटवर आले ड्युटीवर रिझ्यू व्हायला त्यावेळेला गेट्स लावून घेतलेले आणि त्यांना सांगितलं की तुमचं आजच्या नंतर तुम्ही परत यायचं नाहीये आणि तुमचं जे काही फुल अँड फायनल सेटलमेंट आहे ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंट्सला येणार। पण असं नसतं, हे जर तुम्ही करताय तर हा खूप मोठा अन्याय आहे। आणि त्यावेळेसचे पण व्हिडिओज तुम्ही जर बघाल, बॅकडेटेड व्हिडिओज म्हणजे साधारण 2.5-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओज जर आहेत त्याच्यामध्ये पण अगदी लोक रडतायत कारण एका दिवसाच्या नोटीसवर काही लोकांनी लोन्स काढलेले आहेत, लोकांनी मुलांना चांगल्या चांगल्या शाळेमधून बाहेर काढलंय आणि कमी वयांमध्ये सुद्धा त्या लोकांना कामं करायला लागतात। कोणाचं मूल पेपर टाकायला जात आहे, कोणाची मुलं दूध टाकायला जात आहेत, कोणाची मुलं पार्ट टाइम जॉब करतायत, हे कितपत योग्य आहे? आणि आम्हाला असं बऱ्यापैकी माहित आहे की म्हणजे गेल्या 2014 पासूनच हे सगळी त्यांची हालचाल चालू आहे। पण मग तुम्ही अंधारात का ठेवलं? आणि हाच एक मोठा मुद्दा आहे की आशाताई आज उपोषणाला बसलेले आहेत। हे आपले वर्कर्स सगळ्या बऱ्याचशा मोठमोठ्या नेत्यांपर्यंत गेले आणि कसं आहे माहिती का, ह्यांच्याकडे इतका पैसा आहे की हे सगळीकडे पैसा टाकून सगळ्यांची तोंड बंद करतायत। आज इथे 3 दिवस झाले आम्ही बसलोय, पण आताही बऱ्याचशा पद्धतीने पोलिसांकडून पण आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत। कोणी सांगतायत डीएमसी बोलवत आहेत, कोणी सांगताय तुम्हाला नाही आत्ताच्या आत्ता उपचार घ्यावाच लागेल, पण आम्हाला उपचार नको आहेत। जोपर्यंत आमचे शिंदे साहेब इथे येत नाहीत तोपर्यंत आशाताई आणि आपले बाकीचे सगळे कर्मचारी इथून हलणार नाही। आम्हाला न्याय हवाय, आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही नको आहे। नवीन हॉस्पिटल बांधेपर्यंत आता 40-45 प्लस नंतर तुम्ही कुठे एक्सपेक्ट करता की लोकांना नोकऱ्या मिळतील? आधी लोकांना विचारायचे अरे एक्सपिरियन्स आहे का, आणि आता एवढा एक्सपिरियन्स असल्यानंतर सुद्धा एज क्रायटेरियामुळे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीयेत। तर आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षित आहे की फक्त आणि फक्त शिंदे साहेब आमच्यासाठी काहीतरी योग्य तो निर्णय घेतील आणि ते इथे आल्यानंतरच आशाताई त्यांचं जे उपोषण आहे ते सोडतील आणि आमचं मनाचं समाधान होईल। एवढंच बोलून संपवते।